काय रे रखुदाजी, आज कसा काय ना केला? ये तुझ्या विसरलंच का काय? अरे पण काय काय आहे? अरे कालदीचे मामूर तुम्ही कायचे काय दारू पियेल? कायचे काय मला भांडत तुम्ही लोक? कोण मी? आणि मग काय तर अरे मी दारू पिये मग कोण पिवा पेत नाही, पिय दारू शिवत नाही, मी कशी काय दारू पियला चावडू? काय दाजी बोलतो? ह्या चुकला माझा. हे कालदीची ना तुमची शूटिंग काढून पाय ठेवा पाहिजे होती मला. मग तुम्हाला दाखवलं असतं मी हे पाय काय तुम्ही काल लढाई केली. मग ते राहून देस. मला कहाला बोलवलं आज? अरे तुला बोलवला म्हणजे असा, हा आता हा असके आहे, हा हा पोचले आहे, त्याने देणार घरकुल एक एक. अरे दाजी 6 घरकुल आल्यात. हा हा. आणि येणला 2 द्यायची. अरे पण यांच्याकडे घर आहेत ना पहिलीच. अरे लखुदाजी, पोचल्याचे भाषेच नावावर घर आहे, आसक्याच्या आईच्याच नावावर घर आहे. काय उद्या हे व्हायला निघलं तर यांना घर कुठं आहे? मग त्यापेक्षा तू मोठा मन करून यांना बसव, दे घरकुला. असा कसा चालतो दाजी तू? आता उद्या उठून कोणी सांगेल ना माझं घर आहे पण बाहाची नावावर, माझं घर आहे आईची नावावर. आता प्रत्येक जण सांगेल ना का मला घरकुला पाहिजे, मला घरकुला पाहिजे. हा आज सरकारचा काय नियम आहे का नाही? 6 घरकुला आहेत त्या आपल्याला व्यवस्थित वाटप करावं लागणार का नाही त्या? मग लख्या, राजकारण मला नको शिकू. तुला सांगतो ना, दे म्हणजे दे. ह्या पाय दाजी, ह्या तू असा बोलतोस ना, ह्या मला नाही पटत अजिबात. हे पाहिलं असं, हे असाच चावलं तर याच्या नाकावर जरा जाम फुसडा करत आहे भाऊ. अरे पण पाटील दादा ते जाऊन दे, पण आमचे दोघांचे घरकुलाचा बुवा कसा होईल असा? अरे त्याचा वास दे, घेऊ म्हणजे घेऊ. तू काय आपल्या पुढे जातो? तसा आम्हाला पाटलावर चांगला विश्वास आहे बुवा असा. मग असक्या, अर्धे वाटले पैसे काढ. अरे ते मोठा बा, त्या घरकुलाच्या नावाखाली तुम्ही जाम पार्ट्या घेतल्या. एवढे पैसे माझा एखादा घर झाला असता.